नेक्स्ट टॉपिक बघू आपण. नेक्स्ट टॉपिक इज नथिंग बट एक्सटेंशन ऑफ वोल्टमीटर. ठीक आहे, एक्सटेंशन ऑफ voltmeter. So for that, diagram is likewise. In case of extension of voltmeter, what you have to perform? You have to divide the voltage. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे सिरीज मध्ये जेव्हा कनेक्ट करतो आपण त्यावेळेस प्रत्येकाच्या अक्रॉस काय असतो, व्होल्टेज ड्रॉप वेगळा वेगळा असतो. सो जेव्हा आपण ते डिवाइड होतं म्हणजेच काय झालंय की तुमचं व्होल्टेज काय झालं, इन्क्रीज झालं. सो सिरीज मध्ये मी काय केलं, एक ॲडिशनल रेजिस्टन्स कनेक्ट केला विच इज नथिंग बट दी आर एम, आणि एक इनिशियल तुमचा असतो व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स विच इज आर व्ही. ठीक आहे, आणि हा आपल्याला काय करायचा आहे, काहीतरी लोड आपण इथे कनेक्ट केलाय ज्याचं आपल्याला आउटपुट मेजर करायचं आहे. इथे मेजरमेंटसाठी इकडनं तुम्ही काय केलंय, सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे, हा सप्लाय दिलेला आहे. सो लेट अज्युम दॅट द करंट फ्लोईंग थ्रू दिस सर्किट बी आय व्ही. ठीक आहे, हा इतका करंट पास होतोय. सो करंट सेम असणार आहे, करंट चेंज नाही होत. जसं मगाशी आपण सांगितलं की पॅरलल मध्ये काय होतं, व्होल्टेज सेम असतं, तसं सिरीज मध्ये करंट सेम असतो, व्होल्टेज डिवाइड होतं. सो करंट काय झालंय, सेम करंट फ्लो झालाय. लेट अज्युम दॅट करंट बी युअर आय व्ही. सो नाउ what you get, the voltage drop. Let assume that the voltage drop across voltmeter be V. ठीक आहे, याच्या अक्रॉस जो आहे व्होल्टेज ड्रॉप तो आपण अज्युम केला ऍज अ V. सो हे V चं इक्वेशन काय, हा स्मॉल v अज्युम करून एक हा कॅपिटल किंवा याला आपण V डॅश म्हणू. सो V डॅश इज इक्वल्स टू आय आर, म्हणजेच काय येणार आहे, आर व्ही इंटू आय व्ही. हे काय झालं माझं फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे, आय व्ही इंटू आर व्ही प्लस आता हा व्होल्टेज ड्रॉप, टोटल व्होल्टेज ड्रॉप मेजर करायचे आपल्याला, म्हणजे व्ही इज इक्वल्स टू काय येणार आहे, समेशन ऑफ दिस रेजिस्टन्स व्होल्टेज ड्रॉप प्लस V1 प्लस V2, म्हणजे याच्या अक्रॉस जो काही व्होल्टेज ड्रॉप आहे तो किती आहे, आर एम इंटू आय व्ही प्लस याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप किती होता, दॅट इज नथिंग बट व्ही डॅश अँड विच इज नथिंग बट आर व्ही इंटू आय व्ही. हे दोन्ही मिळाले. हा, सो आपल्याला काय करायचंय, सिम्प्लिफाय करायचं आहे. आय व्ही आपण काय केलंय, कॉमन काढून घेतला, दोन्हीकडे आहे. सो आर व्ही प्लस आर एम हे इक्वेशन मिळालं. ठीक आहे, सो आता पुढे काय करायचंय, सिम्पली हा एक इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, एक मिनिट, याला 2 करू, याला 3 करू. ठीक आहे, सो हा फ्रॉम इक्वेशन नंबर 2 काय करायचंय मला, इक्वेशन नंबर 2 कडनं की सिम्पली ज्या काही टर्म्स आहेत एक साईडला घ्यायचे, कारण मला कोणती व्हॅल्यू फाइंड करायची, जो अननोन रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जसं मग अशी केलं की एक साईडला ती टर्म घेतली होती. सो आर एम इंटू आय व्ही घेतला मी एक साईडला. ठीक आहे, इज इक्वल्स टू ही टर्म काय होणार आहे, प्लस आहे ती मायनस जाणार आहे. ठीक आहे, सो व्ही मायनस आय व्ही आर व्ही आला. सो पहिलं इक्वेशन याच्यामध्ये परत मला काय करायचं, आर एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो व्ही मायनस आय व्ही आर व्ही डिवाइड बाय आय व्ही, हा डिवाइड बाय गेला. ठीक आहे, सो सिम्प्लिफाय केल्यानंतर ते तुम्हाला इक्वेशन मिळाले. सो आफ्टर दॅट जसं मगाशी आपण काय घेतलं होतं, एक मल्टिप्लाइंग फॅक्टर घेतला होता. Same way, now we are considering a multiplying power factor. Let that be your M, which is nothing but जसं तिथे करंट ॲमीटर होतं म्हणून तिथे रेशिओ ऑफ करंट आपण कन्सिडर करायचो, इथे आपण कन्सिडर करणार रेशिओ ऑफ व्होल्टेज. सो V अपॉन V डॅश. ठीक आहे, V अपॉन V डॅश घेतला. देअरफॉर इक्वेशन पुटअप केले, M इज इक्वल्स टू कॅपिटल V. जो इक्वेशन आहे ते हे आहे, काय आहे, from equation number 3, value of V is nothing but IV into RV plus RM divide by V dash काय आहे, from equation 1 IV into RV. So IV get cancelled. So M is equals to RV plus RM divided by RV. ठीक आहे, आर व्ही प्लस आर एम डिवाइड बाय आर व्ही.
सो नाव आय हॅव टू सिम्प्लिफाय दिस इक्वेशन. सो सिम्प्लिफाय कसं करणार, न्युमरेटर सेपरेट करा. सो आर व्ही अपॉन आर व्ही प्लस आर एम अपॉन आर व्ही. So m is equals to RV, RV get cancelled, so it will be 1 plus RM upon RV. सो आपल्याला काय करायचे, आर एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. सो आर एमची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हे एक इक्वेशन आलं जे मल्टिप्लाइंग फॅक्टरसाठी तुम्ही यूज करू शकता टू फाइंड दी मल्टिप्लाइंग फॅक्टर. आणि हे जे इक्वेशन आहे, लेट दॅट इक्वेशन बी इक्वेशन नंबर 4. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 4, from equation 4 what you get, solve m into rv is equals to rv plus rm. ठीक आहे. सो काय आला, rv rv चे टर्म एक साइडला घ्या. सो m into rv minus rv is equals to rm. therefore rm is equals to काय येणार, rv आपण ब्रॅकेट मधून कॉमन काढणार, m minus 1. So this is nothing but the final equation for the unknown resistance which is added to increase or to added for the extension of voltmeter. ठीक आहे, कळालं इक्वेशन, कळालं. इक्वेशन मध्ये जेव्हा एक्सटेन्शन ऑफ व्होल्टमीटर करतोय त्यावेळेस आपण काय करतो, एक सिरीज रेजिस्टन्स ऍड करतो. ठीक आहे, सिरीज रेजिस्टन्स ऍड कोणता केलाय आपण, आर एम केलेला आहे, आणि हा व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स आहे आर व्ही. व्होल्टमीटरच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो आपण ऍझ्युम केला ऍज अ व्ही डॅश. ठीक आहे, त्यानंतर पुढे इनपुट व्होल्टेज जे आहे आपण अप्लाय केलं व्ही. सो इथे जो व्होल्टेज आहे ते किती मिळालं, व्होल्टेज ड्रॉप व्ही डॅश इज इक्वल्स टू आर व्ही इंटू आय व्ही विच इज नथिंग बट व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस युअर व्होल्टमीटर. ठीक आहे, व्होल्टमीटरच्या अक्रॉस तो मिळालेला आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे फायनल जो आहे इनपुट त्याची इक्वेशन फाइंड आउट करायची ह्या व्ही ची. तर इक्वेशन जर अप्लाय केलं आपण केव्हीएल यूज केला तर त्यानुसार काय मिळतंय, व्ही इज इक्वल्स टू समेशन ऑफ दिस व्ही वन प्लस व्ही टू. V1 is nothing but voltage drop across this RM. So RM किती येतो, voltage drop किती आहे, RM into IV plus voltage drop across this voltmeter is V dash which is nothing but RV into IV. Okay. So V is equals to IV into आपण काय केलं, हे टर्म कॉमन काढली, ब्रॅकेट मध्ये RV plus RM मिळाला. So from equation number 2, फ्रॉम इक्वेशन नंबर 2 आपण काय केलं, सिम्प्लिफाय केलं. आर एम इंटू आय व्ही इज इक्वल्स टू व्ही मायनस आय व्ही आर व्ही घेतला. सो आर एम इज इक्वल्स टू काय मिळाला, व्ही मायनस आय व्ही आर व्ही डिवाइड बाय आय व्ही. ठीक आहे, सो मल्टिप्लाइंग पॉवर फॅक्टर आपण आता इथे कन्सिडर केला दॅट इट इज द रेशिओ ऑफ व्होल्टेजेस विच इज नथिंग बट व्ही अपॉन व्ही डॅश. सो एम इज इक्वल्स टू व्ही ची व्हॅल्यू केली पुटअप फ्रॉम इक्वेशन नंबर 2 अँड व्ही डॅश ची व्हॅल्यू पुटअप केली फ्रॉम इक्वेशन नंबर 1. सो दोन्ही इक्वेशन्स पुटअप केल्यानंतर आपल्याला काय मिळाले, सॉरी व्ही ची व्हॅल्यू जी आहे ती आपण इकडनं घेतली इक्वेशन नंबर 3. सो ही कुठून घेतला, फ्रॉम इक्वेशन नंबर 3, आणि हा कुठून आला, फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे, सो सॉल्व केलं, सिम्प्लिफाय केलं, आय व्ही कॅन्सल झाला, आर व्ही प्लस आर एम मिळाला डिवाइड बाय आर व्ही मिळाला. ठीक आहे, सो एम इज इक्वल्स टू काय मिळालं, मग हे परत न्युमरेटर सेपरेट केले, आर व्ही अपॉन आर व्ही प्लस आर एम अपॉन आर व्ही, हा कॅन्सल झाला, 1 प्लस आर एम अपॉन आर व्ही, हा पॉवर फॅक्टरचं इक्वेशन मिळालं. आफ्टर दॅट फ्रॉम इक्वेशन नंबर 4, इक्वेशन नंबर 4 म्हणजे हे होतं, त्याला आपण सिम्प्लिफाय केलं. ठीक आहे, हा मल्टिप्लाय केला, इक्वल्स टू आर व्ही प्लस आर एम केला, आरव्हीच्या टाइम एक साइडला घेतला, एम इंटू आरव्ही मायनस आरव्ही. सो आर एम इज इक्वल्स टू आरव्ही इंटू एम मायनस 1 विच इज द फायनल इक्वेशन ऑफ युअर unknown resistance which is connected for the extension of voltmeter. So this is nothing but the final equation. So याच्या बेसिसवर आपल्याला काही न्यूमेरिकल्स नंतर सॉल्व करायचे. ओके, सो समजलं, कुणाला काही डाऊट? डाऊट असेल तर विचारू शकता. समजलं का? क्लिअर दिसलं ना सगळ्यांना? यस मॅम.
स्टुडंट्स, अक्षदा, सृष्टी, माधवी, प्रथमेश, समजलं की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. बरं, नेक्स्ट टाइम आपण न्यूमेरिकल्स बघू. ठीक आहे, आता किती 2 इक्वेशन्स आपण बघितले.